उमरेडचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेसची साथ सोडलेली आणि शिवसेनेचा झेंडा हाती घेतलेला आहे। सागर बंगल्यावर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट सुद्धा घेतलेली आहे। आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। अधिकृतरित्या आज तुम्ही शिवसेनेत प्रवेश केलेला आहे, काँग्रेस सोडली, सगळ्यात पहिले विचारणार आहे की काँग्रेस सोडल्याचं नेमकं कारण काय होतं? मी कुणावरतीही टीका टिप्पणी करणार नाही, पण काँग्रेसमध्ये कुणाचं पायपूस कोणाच्या हातात राहिलं नाही आहे। ज्याला असं वाटते त्या पद्धतीनं नेतृत्व करण्याची पद्धत त्या काँग्रेसमध्ये झाली आहे। मी एक सामान्य कार्यकर्ता आहे। ज्या पद्धतीनं मागच्या 4.5 वर्षात मी माझ्या विधानसभेत काम करत आहे आणि जिल्ह्यामध्ये काम करत आहे, काही लोकांना खूपच नव्हतं की बा एक चांगला कार्यकर्ता त्या जिल्ह्यामध्ये काम करत होता। काही लोकांच्या अडचणी होत्या। मला असं वाटते महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोणाचं पायपूस कोणाच्या हातात राहिलं नाही आहे। रश्मी बर्वे यांना काल काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केलेली आहे, त्यामुळे रामटेकमध्ये या लोकसभा निवडणुकीमध्ये रश्मी बर्वे विरुद्ध राजू पारवे असा सामना रंगताना दिसेल आणि विजय नेमका कुणाचा होईल? विजय नक्की रामटेकच्या गडावर यावेळेस नक्कीच भगवा फडकवला जाईल आणि महायुतीचा विजय होईल। तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की ही लोकसभेची जागा तुम्हीच लढवायची आहे आणि अधिकृतरित्या पक्षाकडून याची घोषणा कधीपर्यंत होणार आहे? ते होईल, आज उद्या होईल। माझं त्यांच्याकडून पक्ष नेतृत्वाकडून ठरलं आहे की ती लोकसभा निवडणूक मी लढणार। नक्कीच, पण स्थानिक जो विरोध आहे, भाजपच्या नेत्यांचा काही विरोध होता, त्यांनी राजीनामा देऊ असं सुद्धा म्हटलं होतं। हा विरोध सुद्धा संपून जाईल, संपुष्टात येईल असं वाटतं आणि तुम्ही सागर बंगल्यावर सुद्धा आज पोहोचला, त्यामुळे ही नाराजी दूर होईल असं वाटतं? सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत अगोदरही माझी चर्चा झाली, आजही सविस्तर चर्चा झाली। नाराजी कुठेच नव्हती, फक्त नाराजी आमच्या लोकांमध्ये ही होती की ती सीट भारतीय जनता पार्टी कडे आली पाहिजे, त्याच्याकरता ती नाराजी होती। पण ती नाराजी संपूर्ण दूर झाली आहे। आम्ही सर्व महायुती म्हणून त्या लोकसभेवरती आपला झेंडा फडकवणार आहोत। किती लाखाच्या मतांनी तुमचा विजय होईल असं तुम्हाला वाटतं यावेळी? 2 लाख मताच्या फरकाने मी ती निवडून येईल। एक शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही बरेच प्रयत्न केले होते की काँग्रेसमधून तुम्हाला ही उमेदवारी मिळावी आणि तुम्ही यासाठी शिवसेनेमध्ये सुद्धा आला नव्हता अशी सुद्धा माहिती मिळते, पण काँग्रेसकडून तुम्हाला न्याय मिळाला नाही? मला असं वाटते मी कधीही प्रयत्न केले नव्हते, पण त्यांना खऱ्या कार्यकर्त्याची जाण आहे नाही असं मला वाटते की आता मी तिथला आमदार होतो, त्यांना जर वाटलं असतं तर त्यांनी नक्कीच काही ना काही निर्णय घेतला असता, पण मी कधीच त्यांच्या मागे लागलो नाही। तो निर्णय त्यांना घ्यायचा होता। मला असं वाटते चांगल्या कार्यकर्त्याला ते मुकले। तुम्ही हिंदुत्वाचा धागा धरून आलेला आहात की विकासाची कास धरून पुढे जाणार? विकासाची कास धरून पण आणि हिंदुत्व पण। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।